काही दिसून राहिलं का तुम्हाला काही? हो बाबा, हो रिक्षावाले, हा कोणाला सुख करायला तुम्ही? कोण? हा मी केलंच नाही कोणाला काही. मला हा काय का? गरज पडली बरं करायची? पाहते ना. हा का हो बाबा, कवाची पाहू राहिले मी, कोणाला सुख करायला तुम्ही? अरे मला काय घेणं पडलं तुझ्याशी? मग हा पाहू नाही राहिले का मी पाहिलं की इकडे तिकडे पाहते भामट्यावानी. म्हणजे मी भामटे? मग कोण म्हणतं? कोण म्हणतं? मी पाहिलं स्वतः माझ्या डोळ्यानं. मी भामटे असं? हा हा वय सोय पहा जरा तुमची. माझं वय माझ्या खिशात आहे. माझं 75 वर्षाचं वय आहे. ती खाणेसुमारी तुझ्याकडे नाही आली. तुला काय गरज पडली त्याची? सुख कोणाला करू राहिले तुम्ही? अरे माझी सवय आहे ती. शिट्ट्या वाजू राहिले. तुमचं वय पहा काय, मी तुमच्या पोरीवाणी आहे. मग कोण नाही म्हणलं? मग कशाला सुख करायले? माझी खोड आहे ती. मार खाशाल ना मग या खोडी पायी. का बरं? का बरं म्हणजे? माझ्या स्टँडच्या जागेत आहे मी. कर का माणसं जमा? माणसं जमा हा माझ्या मौतीला. मावतीला कशाला? कशाला? मग दाखवतील तुम्हाला कसं राहतं सुख सुख. मला काय दाखवायची गरज नाही. मी स्वतः पाहू शकतो. अहो काय तुम्ही, काय रे तुमचं वातावरण? वरण हा वरण चपाती काही नाही आमच्याकडे. वातावरण कळतं का तुमचं? हो मी एकदा जाऊन दिलं, दोनदा जाऊन दिलं, तुमचं तिसऱ्यांदा झालंय. तिसऱ्यांदा जाऊन दिलं. मग किती काय हे शब्द? तुम्ही डोक्यात नाही राहिले? मग घरी बसा आता, हे रिक्षा विक्षा सोडून द्या तुम्ही. ही हा आणि काय करू? घरी झोपून घ्या जा. आणि खायला कोण देईल? मग लोकांना असं छेडू नका ना रस्त्यावर. आम्ही चढायला काय गरज पडली आम्हाला? तिकडे पाहिला का सुख सुख, तिकडे पाहिला का सुख सुख. काय मांजर दिसते का मी तुम्हाला? मी काय म्हणतो, मी तुमच्याकडे पाहून शुकशुक केलं हा असं पाहिलं का? हा मी पाहिलं. खोटं बोलायचं. कस का खोटं? हे खोटं आहे सगळं. नाही मी मांजर आहे का? हा मांजरीला शुकशुक नाही म्हणती, मग फिस फिस म्हणते. हो काय फिसफिसन शिक्षकां चाललंय तुमचं. कोणावर ऑब्जेक्शन घेणं मनुष्याचं पाप आहे. सगळं पाप तर तुम्हीच आहे. मी हा सरळ बोलायचं. काय सरळ बोलायचं तुमच्या संग? आमच्या बरं गाव कोणतं आपलं? काय चाल तुम्हाला काय करायचं, येतं का माझ्या गावाला? मी हा मला काय गरज आहे? माझं एवढं मोठं गाव, एवढं स्टँड, एवढी स्टेट सगळे. मग कशाला विचार राहिले आणि नुसतं मग पंचायती? मग दुसऱ्याच्या गावाला येऊन रुबाब करायचा? कुणी हो सांगितलं? मी काय दुसऱ्याच्या गावाला नाही, मा गाव आहे. ये हा आणि मग कुठं जायचं? तुम्हाला काय वाटत असं तसं? जायचं कुठं? पाहत होते मी तुमच्यासारखे लोक कसे वागते म्हणून. म्हणजे हा आम्ही वाईट आहे? मग वाईट नाही तर काय? आज मला छेडला, उद्या दुसऱ्याला छेडशान, परवा तिसऱ्याला छेडशान. छेडायची गरज नाही. मग आम्ही फक्त लोकांना इकडून तिकडं पोच करायला आम्हाला 2 पैसे भेटत, त्यांचा बी टाइमपास होतो. काय टाइमपास नका करू तुम्ही, तुमची नियत बदला. तुमचे कधी बसून आहे धंदे असे? रिक्षाचे रिक्षाचे धंदे नाही विचारत मी, मग हे असे बाया छेडायचे धंदे कधी बसून आहे? आम्ही बाया छेडती ना. आम्ही काय रानके आहे का? आम्हाला बायका नाही का? मग त्यांना जाऊन छेडा ना. गरजच काय पडली छेडायची? आम्हाला आमच्या धंद्याशी मतलब आहे. हे असं आहे, चांगलं नाही, तुम्हाला शोभत नाही बाबा. कोण म्हणतं? कोण म्हणतं? मी म्हणते. कोण म्हणतं म्हणजे? असं कोणी काही म्हणल? मग तुम्हाला शोभत का काय हे असं वागणं तुमचं? हा मग टाइमपास आहे हा. अहो तुमचं झाला टाइमपास, पण एखादी बाई काय समजन? काय समज एखादी बाई जर चपलीनं हाणलं तुम्हाला, मग का तिच्या काय बापाचं घालाय आम्ही? मग तुम्ही सुख सुख कोणाला करशाल? ही तिलाच खोड- ना. हम्म. हा मग मी सुखसुख केलीच नाही. काय माणूस आहे आता, माझ्या समोर खोटं बोल राहिले तुम्ही. काय म्हणावं? मला सुखसुख बरं सुखसुख करायला काहीतरी कारण पाहिजे. हा हा हं. माझं आहे 75 वर्षाचं वय. हं. आणि सुखसुख करून काय करील? मग आता मला काय माहिती काय करता तुम्ही, पण सुख सुख तर तुम्ही केलं. आम्हाला सुखसुख फुकसुख करायची काहीच गरज नाही. आम्ही फक्त गिरायक येईपर्यंत टाइमपास करीत राहतो. नाही केला हॉटेलात जायचं, चहा प्यायचा, तिथं टपरीवर जायची, बिडी घ्यायची, वाढायची. तोपर्यंत गिरायक कोणी ना कोणी येतच. हा 50 कोणी कोणी येतं नाही का त्यांना छेडायला तुम्हाला? छेडायची काय गरज पडली? मग? आम्ही धंदे करायला आलो, छेडायला नाही आलो. हे तुमचे धंदे लवकरच बंद होते ना, असं जर केलं ना. हं. तुम्हाला माही ओळख माहित नाही अजून, कोणी माहिती का? कोण आहे बाई? आहे कोण आहे? बाई आहे ना, हा मग कळलं ना तुम्हाला. कवा 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 कळल? दाखवते ना थोड्या वेळानं. म्हणजे अजून पाहते ना तुम्ही कोणा कोणाला छेडिता. काय ऑब्जेक्शन आहे गरीबावर? आपली हाईट पाहिली ते एवढी एवढीच आपण. हाईटचा विषय नाही घ्यायचा. मग गाडी तर मोठी चालवतोय ना, गाडीला काय करता? आणि मग हाईटचं काय काय हा मग? गरज आहे? हे मोठं झाड आहे, हा. चांगला मोठा पूर आणि वारा आलं ना तर ते निघून जाईल. हा मग हा गुरतुला आहे ना, हा तो जागेवरच राहणार त्याची मजा बघत. मग तसे तुम्ही का? प्रश्नच नाही. आम्हाला वाऱ्याची, पावसाची, लहान आणि मोठ्याची आम्हाला काही गरज नाही. काय तुम्ही तुमचं बोलणं ना मला काही कळत नाही. म्हणजे मग महापुरे झाडे जाती तेथे लवाळे नाचती, लोहाळा तिथेच वाकडा होईल पण पुराबरोबर जाणार नाही, वाऱ्यानं उडून जाणार नाही. हे एवढे मोठाले ना, चांगलं वादळ आलं का फाकून
आकून उपटून पडत आहे ना. हा वाहू नाही जात्या हा तसं आम्हाला वाहून जायची काही गरज नाही नाही तुम्ही चांगले चिकटून राहा बर का. आम्हाला चिटकून राहायची कारण आपोआप चिटकतो आम्ही हा तुम्ही ना जसे तसेच राहा. आवडला तर हा म्हण नाही आवडला आवडेल कशाला तुम्ही मला. आणि मग माझ्या हाईटची गरज काय अहो मी सांगू राहिले तुम्ही एवढे एवढे तरी लोकांना छेडू राहिले मार खाशाल असं. म्हणजे माझ्या हाईटचा जो तू विचार केला याचं कारण माझ्या बोलण्यातली कुठली तरी एखादी मकी आवडली आणखी जर 4 इंच उंच असतो मग परफेक्ट आवडला असतो ना. काय म्हातार आहे बाई म्हातार तुम्ही. अहो काय वाटत का तुम्हाला काही. मग मी लहान आहे याच्याशी तुला गरज काय. हो का आता ते बाबराव सांगा नाही ना तर तुमचे ना चार ओळखून असता आला कोण बाबा आहे काय बाबराव कोणता माहित नाही का आडनाव बाबराव. काय आडनाव ते काय. हिंड फिरायचं नाही. हा इंड फिरे. हा रे माझे जिगरी दोस्त आहे ते. बाबा, हा मला का बरं टाळे देऊ राहिले तुम्ही. मी वर हात केला तुम्ही हात केला म्हणून दिली नाही नाही आणि तो खास माझा जीवलग दोस्त आहे बाबराव हिंडपिरे. हा का. वा अहो तुमचे दोस्त आहे पण मग असे छेडू नका ना तुम्ही. ते किती सभ्य नाही माणूस नाही आहे. नाही त्याचं भय मला सांगते ना तुम्ही. हा बाबराव म्हणजे माझा दोस्त. त्याने किती का हाणला असतं तुम्हाला माहिती का. कोणला? अशी छेड काढली आणि त्याला माहित झालं ना. बाबरावला हा बाबराव मला हलवू शकत नाही सहकार्य करील. छेडायला. नाही नाही मग कशाला बी कशाला म्हणजे काय. म्हणजे आम्ही जर कुठेही जर गेलो ना हा. एकमेकाला काही कमी पडलं तर आम्ही एकमेकाला सहकार्य करतो. मग ते म्हणून तुम्हाला छेडतील छेड नाही का. तू म्हणणारच नाही छेडलं जाऊ दे म्हणशील त्यानं काय होतंय. तर लाज नाही वाटत का. लाज हा जरा तोंड सांभाळून बोल. मी काही काही म्हातारे आता मला ह्या दम्याचा थोडा त्रास आहे. हा दात पडलेले आहेत. मी म्हातारा माणूस आहे आणि त्या दमा हे असतं माहिती त्याच्यामुळे आणि तोंडाला पाणी येतं ना त्याच्यामुळं माझे तोंड वाजतच आता राहत. परत छेडलं बरं का तुम्ही. मी छेडलं नाही. आता केलं ना तसं. ये मी असं करतो हे बाबा परत केलं बरं का तुम्ही. नाही 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 हे माझं तोंडाला पाणी येतं ना ते पाणी थुकायचं ती लाळ एकदम पौष्टिक राहते आणि ती गिळाया करता ते तोंड वाजतंय माझं. असं पचक हो, हो, पचक हो. तुम्ही ना काही काही नका सांगू मला. मी चालले जाते इथून पण तुमचं कामच करते आता. कसलं भांडे घासायचं माणसं बोली ते तुम्हाला 2-4 टोले लावायला होते चांगले. कमून. मग हे असं चाळे करता ना तुम्ही. नाही नाही मला सवय आहे ती. सवय दाखवू ना मग तुमची आम्ही. नाही नाही तुम्ही काय पाहू नका ना आमची आम्ही पाहू ना आमची सवयला आम्हीच विलाज करू. बर थांबा तुम्ही इथेच थांबा जाऊ हा, नका. मी कुठं जाणार हा, गिराईक आलं सांगते तर तुम्हाला, जाणार ना. दाखवते, थांबा. हा चालेल. कुठं जायचं सिद्धार्थला जायचं का थोड्या वेळाने पेट्रोल टाकून येतो मी.